आज सकाळ सकाळच मला हे क्रेन दारासमोर दिसलं, तर म्हटलं चला पाहूयात काय सुरू आहे. तर शेजारच्या काकांच्या इथे असं काही काम चालू होतं, त्यासाठीच हे क्रेन इथे आलं होतं. त्यानंतर आवरून वगैरे आम्हाला एका कार्यक्रमासाठी जायचं होतं. आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. आम्हाला यायला जवळजवळ 1 तास लागला होता. तर इथे ना कार्यक्रम संपन्न पडला. त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आम्हाला आता निघण्याची वेळ होती. तर आम्ही आलो ना, ती एक स्कूल होती आणि त्या स्कूलच्या भिंतीवर इतकं छान शिवाजी महाराजांचा फोटो म्हणजे रंगकाम केलेलं खूप छान. त्यानंतर परिसरही खूप छान होता तिथला. त्यानंतर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. दुपारची वेळ होती, 1-2 वाजले असतील. ऊन खूप कमी होतं, त्याच्यामुळे प्रवासाचं एवढंही काही वाटलं नाही. खूप छान वाटला प्रवास. त्यानंतर घरी पोहोचलो आणि सीझनची पहिलंच जांभळं आमची इथं आली होती आणि खरंच खूप खाण्यासाठी मी एक्सायटेड होते आणि इतकी काळी जांभळं पाहून आहे ना तोंडाला पाणी सुटलं. त्यानंतर असं काहीसं पावसाचं वातावरण झालं होतं. थोडाफार पाऊसही पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शौर्याला इकडे हे झाड दिसलं होतं. आमच्या जवळच आहे घराशेजारी, म्हणजे 5 मिनटं लागतात इथे येण्यासाठी. आणि त्याला ह्या गुलमोहराच्या कळ्या गोळा करायच्या होत्या आणि त्याचं काही असं तोडायचं इथे काम चालू होतं. एक बॉटल भरून त्याने त्या कळ्या तोडल्या आणि त्या कळ्यांचं काय करायचं तुम्हाला सांगून देते. ते नाकाला वगैरे लावायचं असं काहीसं चालू होतं. व्लॉगचं एंड मी इथेच करते. आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.